आकाश पांघरावे भूमीवरी पडावे। एक बार झड़ेगा नहीं उठेगा नहीं, डैंड्रफ रुकावट करेगा, लंबा घना ग्रोथ, पतले तो मोटा, सफेद वाले तो रुकावट करेगा। राम राम मंडळी, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे, नावच दिसतंय तुम्हाला, महालक्ष्मी सरस 2024 महोत्सव सिडको वाशी येथे भरलेला आहे हा, आणि 12 ते 25 डिसेंबरपर्यंत असणार आहे। चला तर मग शिवरायांच्या मूर्तीचे अभिवादन करून आजच्या या ट्रॅव्हल ब्लॉगला सुरुवात करूयात। सगळ्यात प्रथम जाऊयात खाऊ गल्लीत। ग्रिल्ड फिश, ग्रिल्ड मटन, सावजी मटन, अनेक प्रकारचे नॉनव्हेजच्या डिशेस, त्याचबरोबर व्हेजमध्ये मासवडी देखील इथे मला पाहायला मिळाली, जी अत्यंत कठीण असते करायला। मासवडी, धपाटी याचे युजली स्टॉल्स असतात, पण हे विशेष आकर्षण होतं याचं। मासवडी आणि पिठलं, वांग्याची, भरलेल्या वांग्याची भाजी, त्याचबरोबर वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी। तुम्हाला आमटी पण मिळत होती, भात आणि आमटी। त्याचबरोबर नॉनव्हेजमध्ये तुम्हाला दिसत असतील पापलेट, सुरमई, बांगडा, क्रॅब्स, कोळंबी आणि अजून बऱ्याच प्रकारच्या माशांच्या डिशेस इथे उपलब्ध होत्या। काही नॉनव्हेजचे प्रकार जे मला माहिती नव्हतं ते मी त्या मावशींकडनं त्याची माहिती घेतली। हे काय आहे? गावठी कोंबड्याचं आहे, आवाज पाहून हे गावठी कोंबडं आहे, गावरान कोंबडं, हे बॉम्बे फ्राय, व्हेज प्लेट, चिकन फ्राय। याच पुढच्या स्टॉलमध्ये तुम्ही पाहू शकता वेगळ्या वेगळ्या प्रकारची मटण थाळी येथे अवेलेबल होती। याला सावजी मटण म्हटलं जातं आणि हे काहीमध्ये ग्रेव्ही, काहीमध्ये कोरडं होतं। हे पाहत असतानाच मी काही ग्लिम्स पण घेतल्या होत्या, ज्या खूप सुंदर दिसत होत्या। नॉनव्हेज खाद्यप्रेमींसाठी हा अगदी स्वर्ग म्हणावा असाच होता। खूप व्हरायटीज, मग त्या जे फूड आहे त्याच्यामध्ये असू देत किंवा रेड मीट असू देत त्याच्यामध्ये असू देत, भयंकर त्याच्यामध्ये रेलचेल होती। त्याचबरोबर काही व्हेज फूड स्टॉल्स होते, जे पोपटी हा एक नवीन प्रकार मी येथे पाहिला, जो एक स्टार्टर म्हणून यूज केलं जातं। त्याच्यामध्येही 2 प्रकार होते, एक व्हेज आणि एक नॉनव्हेज पोपटी होती, जी इथे तुम्हाला दिसतीये। त्याच्यामध्ये व्हेजमध्ये सगळं भाज्या होत्या आणि नॉनव्हेजमध्ये अंड आणि चिकन पण टाकलेलं होतं त्यांनी। बाकी हे असे स्टॉल्स होते ज्याच्यामध्ये तुम्हाला कच्ची दाबेली, पाणीपुरी, हे जे नॉर्मल स्ट्रीट फूड आहे त्याचसोबत काही राजस्थानी त्यांनी फूड पण अवेलेबल करून दिलं होतं। चिकन आहे, ते कडक भाजी आहे, आणि हे वाला मटन आहे, बोकडाचं, गावाकडचं बोकडाचं। मावशींच्या स्टॉलनंतर या स्टॉलवर गेलो आम्ही, जिथे काहीही विचारायची गरज मला वाटली नाही, कारण सगळीकडे त्यांनी व्यवस्थित अरेंजमेंट केली होती, व्यवस्थित नावं लिहिलेली होती प्रत्येक प्लेटकडे, जी त्यांच्याकडे अवेलेबल आहे। आणि आपण जे आपल्याला आवडेल ती डिश पाहायची आणि ऑर्डर करायची। मी जसं म्हटलं, नॉनव्हेज खाद्यप्रेमींसाठी स्वर्ग होता। खूप रेलचेल होती, खूप मजा होती। तुम्हीही लवकर जा, आनंद घ्या आणि मनसोक्त खा। या खेकड्याकडे पाहत असलेल्या माझ्या नवऱ्याला ओढत नेऊन आम्ही पुन्हा आमच्या खाद्यनगरीचा सफर सुरू केला। बरेचसे स्टॉल्स होते, बरेचशा स्टॉल्सच्या ग्लिम्स घेत आम्ही पुढे सरकत राहिलो। बरेचसे व्हेज व्हरायटी होत्या, नॉनव्हेज व्हरायटी होत्या। खाद्य सफर आटोपती घेऊन आम्ही आता मेन इव्हेंटकडे चाललो होतो, मेन महोत्सवाकडे। तर बघूयात मेन महोत्सव। आतमध्ये पाऊल टाकलं आणि भव्य दिव्य महोत्सवाने जणू आमचं स्वागतच केलं। काय मोठे स्टॉल्स होते आणि इतके भरपूर स्टॉल्स होते की आम्हाला वाटलं आमचं हे काय कव्हर होणार नाही। ह्या सगळ्या स्टॉल्सना भेट देता देता आम्हाला 4 ते 4.5 तास लागले, कारण मला शूटही करायचे होतं, ग्लिम्सही घ्यायचे होते, काही फोटोज क्लिक करायचे होते। खूप खूप आकर्षक स्टॉल्स होते। हे जे आपण पाहताय हे मातीने बनवलेले होते,
हे सगळेच्या सगळे जे तुम्हाला स्टॅच्यूज दिसत आहेत, मूर्त्या दिसत आहेत, ह्या मातीच्या मूर्त्या होत्या. आधी मला वाटलं लाकडाची कलाकारी आहे, पण जेव्हा मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं हे सगळं मातीने बनवलेलं होतं आणि रिझनेबल रेटमध्ये त्यांच्याकडे मूर्ती अवेलेबल होत्या. ह्या स्टॉलकडून आम्ही पुढे जात असतानाच ह्या विनेने माझं लक्ष वेधलं. हा पूर्ण सेट फक्त 400 रुपयाला होता आणि हे 12 बलुतेदार ते खूप सुंदर होते. तुम्ही पाहू शकता त्यांनी कारागीर इतक्या व्यवस्थित पद्धतीने मातीने बनवलेल्या आहेत. त्याचबरोबर अनेक कन्सेप्टवर त्यांनी मूर्त्या तयार केल्या होत्या. आकाश पांघरावे भूमीवरी पडावे, आकाश पांघरावे साऱ्याकडे पहावे, किती आनंद या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद, किती आनंदी. टॅग मिळालेला आहे अकोला जिल्ह्याचं स्पेशल पातळ सालीचं लोणचं आहे. आणि गोड असतं की कसं? ते गोड लोणचं आहे. उपवासाला चालतं. हे लेमन ब्रश आहे लिंबाचं, सालीसहित ब्रश केलेलं आहे. हे पण औषधी उपयोगासाठी आहे. ॲसिडिटी, अपित्त म्हणजे पाचन, ज्याला पचनक्रिया मंदावलेली आहे त्याच्यासाठी सर्वात चांगलं आहे हे लोणचं. आणि माझी युनिक ब्रँडमध्ये चटणी आहेत. मी स्वतः इन्व्हेन्शन केलेली आहे. ही कारल्याची चटणी आहे. आतापर्यंत कारल्याची चटणी मार्केटला आलेली नाही आहे. ही कडू कारल्याची चटणी आहे आणि शेवगा पानांची चटणी आहे, मोरिंगा चटणी म्हणतात त्याला. ही आहे नाही, ही कढीपत्ता चटणी आहे, कढीपत्त्याची चटणी आहे. शेवगा पानांची आणि हे मोरिंगा म्हणजे शेवगा. शेवगा शेवगा मोरिंगा म्हणजे शेवगा. शेवगा पानांची चटणी आहे. ही पौष्टिक असते चटणी. ह्या तिन्ही पौष्टिक. शेवग्याची नाही, शेवग्याच्या पानांची चटणी. पानांची चटणी आहे. पावडर आणि शेवगा पानं यूज केली याच्यावर. ही जवस चटणी आहे. ही कफ वगैरेसाठी हिवाळ्यात चांगली असते खायला. ही शेंगदाणा लसूण चटणी आणि ही अस्सल विदर्भाची शान आहे खरडा चटणी, लाल खरडा चटणी. आणि हे आमचं आवळा कँडी आहे. आवळा कँडी आणि आवळा सिरप हे आमचं ब्रँड आहे. आवळा सिरपपासून याच्यापासून 100 ग्लास सरबत तयार होतं. या बॉटलपासून 15 ग्लास सरबत तयार होतं. आवळा सिरप 15 ग्लास सरबत तयार होतं त्याच्यामध्ये. किती आहे? आणि ही आहे 350 ml बॉटल आहे. 350. आणि मोठीवाली आहे 1 लिटर आहे, 1000 ml बॉटल आहे. त्याच्यामध्ये किती? 100 ग्लास आवळा सिरप सरबत तयार होतं. ही आवळा कँडी आहे आमची. जवस मुखवास आहे. मुखवास. ओके. बडीशोप सारखं. जवस, तीळ आणि ओवा घातलेला आहे. काळं मीठ आणि लिंबाचा रस घालून केलेला आहे. आपल्या याचं मेन म्हणजे हे काहीतरी वेगळं आहे मित्रांनो. आणि हे सगळं प्रिझर्वेटिव्ह फ्री आहेत असं सांगतायत ते. मला जे नवीन वाटलं ते हे शेवग्याचा पाला ज्याचा आहे त्याची चटणी आणि हे ताईंचं एक स्पेशल आहे कारलं चटणी. याची मार्केटला कोणी चांगली नाही आहे. हे माझं इन्व्हेन्शन आहे. ओके. हे ताईंचं स्वतःचं इन्व्हेन्शन आहे कारल्याची चटणी. आणि हे सगळं प्रिझर्वेटिव्ह फ्री असणार आहे. याच्यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह टाकलेले नाही आहेत. सायट्रिक ॲसिड नाही आहे विशेष म्हणजे. हे सगळं तुमचं प्रोडक्शन आहे स्वतःचं. मसाले सुद्धा होममेड आहेत. वासुदेवाचा अभंग आणि ऑर्गॅनिक मसाले, लोणचे, पापड आणि ज्युसेसच्या दुकानानंतर ज्या स्टॉलने माझी नजर वेधून घेतली तो हा अतिशय सुंदर मांडणी, सुबक आकृत्या, डिझाईन्स असलेला आणि वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही बघू शकता व्हरायटी असलेला हा स्टॉलवर आम्ही कारागिरांना तिथे स्वतः कारागीर बनवत असताना व्हिडिओ शूट करता आलं हे सौभाग्यच. इतकी सुंदर त्यांनी डिझाईन तयार केली होती, इतकी छान रंगसंगती होती, लटकन वेगवेगळ्या प्रकारची तिथे उपलब्ध होती. हा शोपीस आहे, त्याच्यामध्येही त्यांच्याकडे खूप कलरचे डिझाईन्सची व्हरायटी होती. पौराणिक काही दृश्य त्यांनी त्याच्यावर साकारली होती. खूप सुंदर स्टॉल होता हा, नक्की इथे भेट द्या. याच्याच बाजूला आणखी एक खूप सुंदर
पहा हे हातावर केलेली डिझाईन आहे ही. हाताने हे वेगवेगळ्या प्रकारचे गालिचे होते. यांना जर आपण प्रॉपर फ्रेम केली तर इतके अप्रतिम वॉल पीसेस होतील. इतकी छान कलाकुसर यांच्याकडे होती आणि सगळं हाताने बनवलेलं होतं. हा राजस्थानी जो कला नमुना होता त्याचा स्टॉल होता. तुम्हाला पर्सेस मिळतील, तुम्हाला इथे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये गालिचे मिळून जातील. टेबल क्लॉथ्स म्हणून त्याचा यूज केला जाईल. याच नंतर आम्ही हा स्टॉल पाहिला जिथे ही तोफ अतिशय सुंदर दिसत होती. खूप काम होतं केलेलं त्याच्यावर बारीक. काही पेंटिंग्स तिथे ठेवलेल्या होत्या ज्या खूप सुंदर पेंटिंग्स होत्या. शिवराज्याभिषेक, छत्रपती शिवाजी महाराज, गणपती, राजस्थानी पेंटिंग, बरेच पेंटिंग्स तिथे होते आणि खूप सुंदर होते. हे पेंटिंग्स पाहता पाहता आम्ही पुढच्या स्टॉलकडे पोहोचलो जिथे ही लाकडी कलाकुसर ठेवली होती. काही गिराईक या स्टॉलवर थांबले होते, त्यामुळे मागच्या व्हिडिओमध्ये मला हा पूर्ण कॅप्चर करता नाही आला आणि मलाही गिराईकांना आणि शॉपकीपर्सना त्रास द्यायचा नव्हता. मी पुन्हा याचे ग्लिम्स घेण्यासाठी या स्टॉलकडे आले. आता पाहू शकता डिटेलमध्ये तुम्हाला जे मी मगाशी सांगत होते, पारंपरिक आणि काही ऐतिहासिक चित्रशैली तेथे उभी केली होती त्यांनी. सगळ्याच स्टॉलचं रेकॉर्डिंग त्यांना व्हिजिट करणं पॉसिबल नसल्याकारणाने हे काही रॅन्डम मी रेकॉर्डिंग सुरू केलं जिथे काही सेम व्हरायटी असलेली अनेक शॉप्स होती. त्यामध्येच एक वेगळं शॉप मला सापडलं. नमस्कार, माझं नाव गजानन रामराव घोमनर. आम्ही श्री गुरुदेव आयुर्वेदिक औषधी आमचा स्टॉल नंबर 43. आम्ही यवतमाळवरून आलेलो आहोत, विदर्भामधून. सर्व आजारावरती रामबाण औषधी आपल्या सगळे जातात. हे त्रिफला चूर्ण आहे. त्या त्रिफला चूर्णाचं महत्त्व असं आहे, त्रिदोषनाशक, वात, पित्त, कफ समान ठेवतं. आपल्या प्रत्येक माणसाची प्रकृती असते, त्या प्रकृतीनुसार आपण हे त्रिफला रोज सेवन जर केला तुम्ही तर वात, पित्त, कफ समान ठेवतं. आणि रात्रीला घेतो तुम्ही अपचनसाठी, ॲसिडसाठी, बद्धकोष्ठता, मोटापा दूर करते त्रिफला. म्हणून त्रिफला खूप महत्त्वाचं आहे. वेट लॉस सुद्धा होतो मॅडम याने. नित्यनेमाने तुम्ही सेवन करा. याचा 2 प्रकारे आहे, म्हणजे सकाळी तुम्ही घेऊ शकता, रात्री घेऊ शकता. त्यानंतर आम्ही बबूल दंतमंजन तयार केलेलं आहे. जसं आज आपण पाहत आहोत ते दाताचे प्रॉब्लेम प्रत्येकाला होऊ राहिले. दातात तो रक्त येणे, हिरड्या सुजणे, सेन्सिटिव्ह प्रॉब्लेम, आपण थंड खाल्लं, गरम खाल्ल्यानंतर आपल्याला त्रास होतो, ते सगळं त्रास या तुम्हाला बबूल दंतमंजन दूर झालेलं आहे. आणि आम्हाला तुम्हाला दाखवू शकतो हे सगळं पोस्टाने आम्ही पाठवत असतो. रोजचं आमचे पासेस सुरू असतात पोस्टावरती. आणि ऑनलाईनसुद्धा आम्हाला ऑर्डर येतात. ते दाताचे आजार सर्व दूर करते. त्यानंतर आमच्याकडे खंडूचक्का दर्द निवारण तेल आहे. आज बरेच जणांना आपल्याला आज पाहतो आपण गुडघ्याचा त्रास होत आहे, पॉन्डुलेटचे त्रास होत आहे. या तेलाने तुम्ही जर रोज जर मालिश तर केली तर संपूर्ण दुखणं तुमचं दूर होतो. कसलं पण दुखणं तुमचं असू द्या. याच्यामध्ये जे घटक आहे ओरिजिनल लाकडी घाणे सरसू तेलामध्ये आम्ही यात खंडूचक्का, निरगुडी, हरकडी, लसूण, गावरान, लवंग तेल हे सगळं तयार करून केलेलं आहे मॅडम. खूप चांगलं प्रोडक्ट्स आहे आपले खंडूचक्का तेल. त्यानंतर एक अमृतधारा आहे. असे प्रोडक्ट्स आहेत की कोरोना काळामध्ये आम्ही पॉझिटिव्ह पेशंटसुद्धा यांनी बरा केलेला आहे. काय पॉझिटिव्ह पेशंट जो असतो ना, पॉझिटिव्ह, आम्ही कोरोना बरा केला औषधीनं. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, भीमसेनी कापूर, अजवाईन, सत, पदिना फूल हे 3 घटकाचं मिश्रण केलं तर हे औषध तयार होते. खूप महत्त्वाची औषधी आहे. लहान लेकरापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत चालते औषधी. याच्यामध्ये काय आहे, सर्दी, डोकेदुखी, मळमळ, चक्कर येणे, उलटी, संडास, अपचन, दाढीचा त्रास, अनेक आजारावरती काम करते औषधी. अशी औषधी आहे. त्यानंतर हे नेत्र औषधी आहे. आजकाल पाहतो आपण कॅम्प्युटरवरती काम केल्यानंतर डोळे आपले कोरडे पडत चाललेले आहे. डोळ्यातून पाणी गळतं, डोळ्याचा त्रास आहे, आपल्याला चष्मा लागतं. तर चष्म्याचं पॉईंट सुद्धा या ड्रॉपने दूर झालेला आहे मॅडम. असं हे नेत्र औषधी आहे. परत हे पंचगव्य नश्य औषधी आहे. नाकातला हाड वाढणे, घोरणे, सायनस, मायग्रेन सगळ्या प्रोडक्ट्सने या पंचगव्य नश्य औषधी दूर झालेलं आहे. हे कसं अप्लाय करायचं? नाकात टाकायचं. झोपताना 2 थेंब नाका सोडा तुम्ही, हे सगळे आजार तुमचे दूर होतात. त्यानंतर हे कर्ण औषधी आहे. कानाचे जे आजार आहेत, समजा आज आपल्याला कान आपण सतत आपण एअरफोन लावतो, कानाला कान दुखतं, रोज झोपताना तुम्ही 2 थेंब जर टाकले कानाचा बहिरेपणाचं लक्षणसुद्धा लहान मुला समजा असं 40 वर्षाच्या आतमधल्या माणसाचा बहिरेपणासुद्धा जातो याने. ओके, असं प्रोडक्ट्स आहे सगळं मॅडम. खूप छान प्रोडक्ट्स आहेत आणि भेट द्यायला आले तुम्ही, धन्यवाद तुमचं. तुम्हालाही जर यांच्याकडून काही औषधं मागवायचे असतील तर यांचा ऑनलाईन नंबर इथे मी डिस्प्ले केलेला आहे. त्याच्यावर तुम्ही फोन करू शकता आणि ऑनलाईन ऑर्डर करू शकता. स्क्रीनवर दिसणारं आर्टिफिशियल बॉन्साय झाड रिअलमध्ये खूप छान दिसत होतं. याचबरोबर त्यांच्याकडे लॅम्प्स, झुंबर म्हणजेच शँडलियर यांच्याही खूप व्हरायटी होत्या आणि दिसायलाही खूप अप्रतिम होत्या. अगदी वाजवी दरामध्ये तुम्हाला इथे या जे शँडलियर्स आहेत, झुंबर म्हणजे, आणि लॅम्प्स जे आहेत ते मिळून जातील. नक्की या शॉपलाही भेट द्या.
त्यांच्याकडे बाकीच्या आणखी नेकलेसच्या व्हरायटीज वगैरे पण होत्या, बरेचसे बाकीचं सामानही होतं. ते पाहत पाहत आम्ही खूप स्टॉल्स असल्या कारणाने तिथे कधी कधी आम्हाला काही स्टॉल स्किपही करावं लागत होते. पण जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसतं, जितकं कॅप्चर करता येईल आम्ही तेवढं नक्की कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. जेवढा आम्हाला तो अख्खा एरिया जो आहे सिडको ग्राउंडचा तो कवर करायला वेळ लागणार होता, पण तरीही आम्ही जवळपास पूर्ण सिडको परिसरात भरलेला हा महालक्ष्मी सरस महोत्सव कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरही की तुम्हाला जे पाहिजे ते या महोत्सवात मिळून जाईल. नक्की या व्हिडिओचा यूज करून महोत्सवाला भेट द्या आणि तुमच्या आवडीच्या वस्तू खरेदी करा. तुमच्या आवडीचे जे खाद्य आहे, जे तुमचे नॉनव्हेज किंवा व्हेजचे क्रेविंग्स आहेत तिथे जाऊन नक्की भागवा. शॉपिंग करा भरमसाठ आणि या महोत्सवाचा आनंद घ्या. गारंटी के साथ रिजल्ट है मैडम. एक बाल छड़ेगा नहीं, टूटेगा नहीं, डैंड्रफ रुकाट करेगा, लंबा घना ग्रोथ, पतले तो मोटा, सफेद वाले तो रुकाट करेगा मैडम. पूरा कोर्स के लिए 2 बॉटल, जेंट्स के लिए 1 बॉटल, लेडीज के लिए तो ट्रेल पैक चाहिए तो ट्रेल पैक मंगा सकते हो. ट्रेल पैक का प्राइस पड़ता है 800 रुपये. ट्रायल पैक का कितना? 800 रुपये पड़ता है ट्रेल के लिए. आपको बड़े चाहिए तो 1500 रुपये पड़ता है मैडम. कोर्स अच्छा है, रिजल्ट गारंटी के साथ है. 2 से 3 दिन में रिजल्ट मिलेगा. एक बाल झड़ेगा नहीं, टूटेगा नहीं, डैंड्रफ रुकाट करेगा, लंबे घने ग्रोथ, पतले तो मोटा, सफेद वाले तो रुकाट करेगा. आधा वाला तेल लास्ट खत्म हो रहा है, इस्तेमाल करें, कोई साइड इफेक्ट रिएक्शन नहीं, गारंटी के साथ रिजल्ट है मैडम. बालों देख लीजिए, हमारा बाल रियलिटी वाले कोई डाउट है देख लीजिए. आदिवासी शॉप नंतर इथे जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा मला खरंच मेस्मराइज झालं. काचेचे सुंदर कलाकृती असलेले ह्या वस्तू खूप खूप सुंदर दिसत होत्या. या वस्तू पाहता पाहता पेंटिंग एक्झिबिशन कम सेल या स्टॉलकडे आम्ही गेलो आणि खरंच खूप सुंदर पेंटिंग केलेल्या होत्या त्यांनी. या रॅन्डम व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता इथे जरा कपड्याचा सेक्शन होता. ऑलमोस्ट भारतातल्या विविध प्रदेशातनं सुद्धा लोक इकडे आली होती. मी आसामचे स्टॉल पाहिले, मी जम्मू काश्मीरचाही स्टॉल पाहिला, मध्य प्रदेशचा स्टॉल तुम्ही आत्ता बघत असाल. याचबरोबर उत्तर प्रदेशमधनंही काही माणसं आली होती. हे पाहू, मध्य प्रदेशचे हे दोन्ही स्टॉल होते. आणि आपल्या हाच जो स्टॉल होता हा बनारस UP-मधून आणला होता त्यांनी. बनारसी सिल्क साड्या त्यांनी इथे लोकांसाठी घेऊन आला होत्या. हा आपला फेमस कोल्हापुरी चपला या तर सगळ्यांनाच माहिती आहेत, याही इथे अवेलेबल झाल्या होत्या. 2-3 स्टॉल्स होते. याचबरोबर आपण जे नेहमी वाळवणाचे पदार्थ बघतो याचेही बरेचसे स्टॉल्स तिथे अवेलेबल होते. बनारसी सिल्क नंतर उत्तर प्रदेशात आणखीन एका स्टॉलवर मला कोटा सिल्कच्या काही साड्या पाहायला मिळाल्या. त्यांनीही त्या साड्या व्यवस्थित दाखवल्या, व्हरायटीज दाखवल्या, त्या आपण आत्ता बघतच आहोत. हा सगळा कोटा सिल्कच्या साड्यांचा स्टॉक आहे. कुठला सिल्क आहे? कोटा सिल्क बहुत अच्छी साड़ी होती है. रेशम का पूरा वर्क होता है, बहुत फ्रॉम उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश की स्पेशलिटी है क्या ये कोटा सिल्क? हाँ, ये जामदानी वहाँ का स्पेशल हम लोग के यहाँ का. ओके. जो हम लोग ये जामदानी डिज़ाइन बनाते हैं, बहुत ही खूबसूरत डिज़ाइन होती है. इसमें ना बैक साइड भी विविंग होती है पूरी, फ्रंट भी और बैक भी. ये देखो, दोनों साइड से पहन सकते हैं? पहन नहीं सकते हैं. डिजाइन होती है उसमें, जो कटिंग होती है ना, कटिंग नहीं होती इसमें विविंग होती है. इसमें क्या है, चूड़ी पायल कंगन फंसती नहीं है. ओके ओके ओके. हाँ, आई गॉट इट. ये ऐसी होती है. और ये देखिए इसमें एक कलर, ये भी बहुत खूबसूरत चीज़ है. सेम पैटर्न है, सेम कलर, ये वाला है. थँक्यू. वेलकम मैम. कोटा सिल्क बघून झाल्यानंतर आम्ही असंच परत शूटिंग करायला सुरुवात केली आणि जे पण काही रेकॉर्डिंगमध्ये येत होते ते स्टॉल्स पाहत गेलो. खूप सारे व्हरायटीज होत्या इकडे ब्लाउजेसच्या या समोरच्या स्टॉलवर. त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूलाही कपड्यांचे स्टॉल होते आणि काही शॉल होत्या इकडे, काही स्टोल्स होते, ओढणी होत्या आणि बरेच व्हरायटी होत्या ओढणीजमध्ये पण. काही आपले डेली वेअरचे कुर्ते पण इथे आपण पाहू शकता. याचबरोबर या स्टॉलमध्ये अप्रतिम नेकलेसेस होते आणि ते इतकं छान बीड्सचे होते. आणि हा पूर्ण जो होता तो बास्केट एरिया, तिथे स्वतः हाताने बनवताना पण मी तिथे शूट केलेला आहे. ते स्वतः तिथे बनवतही होत्या.
ह्या बास्केट तुम्ही स्टोरेजसाठी यूज करू शकता, तुम्ही लॉन्ड्रीसाठी यूज करू शकता. खूप छान वेविंग करून ह्या बनवलेल्या होत्या आणि व्हरायटीही खूप होत्या या बास्केट्समध्ये. मी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या, भारताच्या वेगवेगळ्या भागातून इकडे लोक स्टॉल लावत होती. याच्यामध्ये हा एक स्टॉल होता ज्याच्यामध्ये आपण आवळा कॅन्डी पाहिली आजपर्यंत. इथे आवळा सरबतही अवेलेबल करून दिलं होतं त्यांनी, आवळ्याचं सिरप बनवलं होतं. नवीन संकल्पना आम्ही आता सध्या आणले, गोल्डन सांगली म्हणून. तर ह्याच्यामध्ये काय आहे, तर आपल्या सांगलीत हळद प्रसिद्ध आहे. ही हळद ह्याच्यामध्ये, बेदाना प्रसिद्ध आहे सांगलीचा, हा बेदाना त्याच्यात आहे. आणि हे गुळाचे 2 प्रोडक्ट आहेत, गुळ पावडर आणि हे पुरणपोळीची गुळ पावडर. असं सर्व म्हणून हा हे केलं आपण बॉक्स. तुम्ही लग्नात वगैरे गिफ्ट म्हणजे देऊ शकता गिफ्ट लोकांना. नाव या स्टॉलवर ठेवलेले आर्टिफिशियल फ्लॉवर्स आणि प्लांट्स अगदी बघण्यासारखं होतं. त्याचबरोबर जे मागे जे डेकोरेटिव्ह हँग केलेले जे आहेत वॉल पीसेस, ते सगळे बांबूने बनवलेले होते. आपण हे नॉर्मली पाहतो, पण इकडे इतक्या व्हरायटीजमध्ये तुम्हाला आणखीनही प्रकारामध्ये तुम्हाला वॉल हँगिंग्स, बास्केट्स आणि बांबूचे वेगवेगळे मग आणि होल्डर्स येथे होते. हाथों से बनाते हम लोग, 1 से 8 जड़ी बूटी डाल के नारियल का तेल में बनाते हम लोग. हम आदिवासी लोग हैं. ऐसा टूटना झंडा रुकावट करता है, इसमें बाल लंबा होता है, ग्रोथ आता है, दांत आता है, खरवा खुजली डेंड्रफ भूसी सब निकल जाता है सर. ऐसा बाल लंबा होता है, ग्रोथ करता है इसमें. और ऐसा सफ़ेद बाल को काला करता है. आयुर्वेदी है ये, आयुर्वेदी से कोई केमिकल करे कोई मेडिकल करे, हम हाथों से तैयार बनाते हैं हम लोग. झड़ने टूटने वाले बाल को बंद कर देता है. 3 दिन के अंदर रुकावट करेगा बाल, और बाल बढ़ते रहेगा कंटिन्यूसली लगाना है 3 दिन. नहीं, हफ्ते में 2 बार लगाने का, हफ्ते में 2 बार लगाने का. लगातार 3 दिन पहले लगा सकते, क्योंकि कमजोरी थोड़ा बाल हो जाता है ना, तो 3 दिन कंटिन्यूजन लगाने का. उसके बाद में हफ्ते में 2 बार लगाने का. नहाने के पहले 2 घंटा लगाओ, उसके बाद में धो लो. ओके, रात भर नहीं रखना है? रात भर भी लगा सकते, रात भर भी लगा सकते. जड़ी बूटी का तेल है, 108 जड़ी बूटी डाल के नारियल का तेल में बनाते हम लोग. नारियल का तेल कोकोनट होता है, कोकोनट तेल में बनाते हम लोग. ऐसा जलाते, ऐसा पूरा जलाते, ऐसा पूरा जला के निकालते. ऐसा जड़ी बूटी का है, ऐसा जड़ी बूटी का तेल है. कहाँ से आप? कर्नाटक, शिमोगा. कर्नाटक. आयुर्वेदिक शैम्पू भी देते हैं, आपको रिजल्ट आता है. ये हम हाथों से बनाते हैं. एक शैम्पू है ये? शैम्पू है. कैसे यूज करना है उसको? ये शैम्पू होता है ना, तेल लगाने के बाद में. हाँ. और नहाने का इसमें आधा चम्मच ले लेने का. आधा चम्मच लेके अपना शैम्पू, कौन सा शैम्पू लगाते वो सबको मिक्स करके लगाओ. ओके, रेगुलर शैम्पू में ये पाउडर मिक्स करना है. आधा चम्मच पाउडर, यू कैन यूज इट एज अ शैम्पू. सो वो रेगुलर शैम्पू में ये पाउडर मिक्स करना है, थोड़ा सा, आधा चम्मच, एंड देन अप्लाई करना है, एंड देन वॉश इट. वॉश करेगा चक्का हो जाता है. आत्ता ज्यांचा आपण बाईट पाहिला, यांचा स्टॉल जो आहे आदिवासी तेलाचा स्टॉल, तो कर्नाटकातनं हे लोक आले होते आणि त्यांनी इथे स्टॉल लावलेला होता. याचबरोबर हे जे काही मी ग्लेम्स आत्ता तुम्हाला स्क्रीनवर शेअर करत आहे, तेही अतिशय उत्तम कलाकृतीचे नमुने होते, जे त्या प्रदेशातले कलाचे नमुने त्यांनी इकडे आणून आपल्यासाठी दाखवले होते, प्रदर्शनात मांडले होते. आणि याचबरोबर तुम्हाला दिसतही असेल, महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्रातल्या बाहेरील वेगवेगळ्या राज्यातील कलाकुसरी तुम्हाला इथे एकाच छताखाली पाहायला मिळतात. आणि महाराष्ट्रातल्याही कानाकोपऱ्यातल्या कलाकुसरी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. क्या रेट है? 8.5. और ये नीचे वाले जो चौकी है वो? ये 25. राणे 2 मिनिटं. बैंगल्स है ना ये? और ये बेल्ट आपने देखे नहीं होंगे कभी भी इस टाइप के बेल्ट.
एडजस्टेबल है? एडजस्टेबल। These are the belts then. क्या रेट है इनका? 550। 550। और किसका बना हुआ है ये? बीड्स वर्क के, मोती के हैं। ओके। और ये फुल्ली एडजस्टेबल है। ओके, इलास्टिक है अंदर। हाँ। हे बेल्ट खरंच खूप सुंदर होते। हे इलास्टिक असल्या कारणाने ते कोणत्याही मापाच्या कमरेला व्यवस्थित येत होते। याचबरोबर हे सगळं मोत्यांचं सामान त्यांच्याकडे होते। वेगळ्या प्रकारचे थोडे इयरिंग्स पण होते आणि गळ्यातलेही होते। हा स्टॉलही खूप छान पाहण्यासारखा होता। यानंतर आम्ही जो स्टॉल पाहिला तो खरंच खूप सुंदर होता। अगदी 1818 पासनच्या नाण्यांचे हे कलेक्शन्स पाहण्यासारखे होते। क्रिस्टल शिवलिंग यांच्याकडे होते। आपल्या घरामध्ये जे असतात रुद्राक्ष वगैरे त्याचाही येथे स्टॉल लावलेला होता त्यांनी। एकमुखी रुद्राक्ष, पाचमुखी रुद्राक्ष, हा जीवाश्मही त्यांनी इथे ठेवला होता। त्यांनी व्हॉल्कॅनिक इरप्शन नंतर जे ट्रॅप झालेले असतात दगडांमध्ये ते आम्ही पाहिले। हे पाहत असतानाच हा स्टॉल नजरेत भरला। वारली पेंटिंग स्पेशल हा स्टॉल होता। या ज्या पेंटिंग्स होत्या त्या पूर्ण हाताने बनवलेल्या पेंटिंग्स होत्या। प्रिंट कुठेही यूज केलेलं नव्हतं त्यांनी। रिअल पेंटिंग्स होत्या त्यांच्याकडे आणि पूर्ण वारली पेंटिंग या थीमवर हा पूर्ण स्टॉल होता। त्यांनी टी शर्ट्सवर, पेन होल्डर्सवर, वेगवेगळे जे नॉर्मल होल्डर्स असतात त्यांच्यावर आणि रुमालांवर देखील वारली पेंटिंग केलं होतं। हा मांजरपाटाचा कपडा आहे, त्या मांजरपाटावर त्यांनी वारली पेंटिंग केलेलं होतं। आपण हे पेंटिंग घेऊ शकतो आणि स्वतः जाऊन आपल्या आवडीनुसार फ्रेम करून ते यूज करू शकतो आपल्या घरामध्ये। हे पहा, व्हरायटी ऑफ फ्रेम्स तिकडे आहेत आणि बेस तोच आहे वारली पेंटिंग। खूप अप्रतिम होतं, छान होतं, मला खूप आवडला हा स्टॉल। हे कव्हर करत असताना 2 तास कसे झाले तेही कळलं नाही। तरीही आणखी बरेच शॉप अनअटेंडेंट होते। बरेच शॉप राहिले होते जे आम्ही कव्हर केलेले नव्हते। या व्हिडिओमध्ये मग आम्ही ते रँडमली रेकॉर्डिंगमध्ये कव्हर करत गेलो, पाहत राहिलो काही वेगळं मिळतंय का, काही वेगळे स्टॉल्स आहेत का। बरेचसे वेगळे स्टॉल्स होते, बरेचसे सिमिलर कपड्यांचे किंवा मसाल्यांचे किंवा पापड वगैरेंचे स्टॉल होते। ह्या ठिकाणी हे पाहू शकता आपण, हे हातमागाची साडी आहे जे हातमागावर बनवलेली आहे आणि काही सूट होते जे आपण ट्रेडिशनल सूट होते त्या एरियामधले, त्या प्रदेशातले। हा पश्चिम बंगालचा स्टॉल आहे जिथे पश्चिम बंगालचं सगळं फेमस क्लोदिंग जे आहे ते इथे तुम्ही पाहू शकता। हा स्टॉल होता, इतकी सुंदर बैलजोडी यांच्याकडे होती आणि काही आर्टिफिशियल शो पीसेस होते, हे आर्टिफिशियल फ्लॉवर अँड प्लांट्सचे, पण खूप सुंदर होते दिसायला। मला जास्त यातली बैलजोडी आवडली म्हणून मी हा स्टॉल पर्सनली कव्हर केला। खूप छान होते दिसायला। हे कशाने बनवलंय? हे बांबूचं आहे। हे पण बांबूचं आहे। हे सगळं बांबूचे प्रॉडक्ट्स आहेत। बांबूचा फॅन आहे, फॅन। हां, हे पण त्याचे ना? हां, हे पण त्याचे। मागचंही बांबूचं आहे? हां, ते पण बांबूचं आहे। लाकडावर कोरलेली ही शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा खूप छान दिसत होती। खूप सुंदर त्याच्यावर कार्विंग केलेलं होतं त्यांनी आणि याचबरोबर तोफेच्या मागे शिवाजी महाराजांची लाकडी मुद्राही तिथे उपलब्ध होती। इतरही बरंच लाकडी सामान त्यांच्याकडे होतं, व्यवस्थित कार्व केलेलं आणि छान
एकाच लाकडामध्ये बनवलेलं. त्यांच्याकडं माशाचं काहीतरी असं प्लेटसारखं होतं, काही होल्डर्स होते, म्हणजे मसाला वगैरेचे डब्यांसारखं होल्डर्स होते, पेंटिंग्स पण ठेवलेल्या होत्या त्यांनी. खूप छान स्टॉल होता हा. त्याच्यानंतर हा स्टॉल जेव्हा मी व्हिजिट केला तेव्हा खरंच मला खूप सुंदर वाटला. हे सगळं आपली सुतळी जी असते त्याने बनवलेल्या हे हँगिंग्स आहेत, वॉल हँगिंग्स आहेत, लटकन्स आहेत, जे घरामध्ये तुम्ही कुठेही हँग करू शकता. हा सगळा सुतळी आणि काही लोकर यांचं कॉम्बिनेशन करून बनवलेले वॉल हँगिंग्स होते. खूप सुंदर दिसत होतं हे. याच्याबरोबरच त्यांनी आपण जे पोळी वगैरे किंवा कुठलंही गरम ठेवतो गोष्ट, त्याच्या खाली ठेवण्यासाठी पण त्यांनी वेगळं बनवलं होतं इथे. हा जो स्टॉल आहे हा पण कर्नाटकमधनं ही लोकं आली होती हा स्टॉल लावायला. नारळाची करवंटी आपण जेव्हा सोलतो तेव्हा जो आपण त्याचे जे केस असतात त्यापासून ह्या वस्तू बनवलेल्या होत्या आणि खूप छान होते. गणपती होते, तोरणं होती दरवाजाची, आणि काही वॉल हँग करण्यासाठी म्हणून त्यांनी ते मुखवटे बनवले होते देवाचे किंवा नॉर्मल जे पण काही आहेत त्यांच्या ट्रेडिशनल जे असतो ना कॉस्ट्यूम, तेव्हा जे मेकअप करतात तेव्हा ते गर्ल्स आणि बॉईजचे फेसेसचे मुखवटे तिथे बनवून ठेवले होते त्यांनी, आणि सगळं नारळाच्या करवंटीपासून बनवलं होतं. याचबरोबर त्यांच्याकडे आणखीन दुसऱ्या मुळ्या पण उपलब्ध होत्या, म्हणजे वाळा जो आपण पाण्यात टाकतो आणि पितो, ज्याचे गुणधर्म खूप छान आहेत, आयुर्वेदिक आहे. ते पाणी थंड होतं त्याच्याने आणि ते स्वतःच थंड उष्णता कमी करतं. हा आयुर्वेदिक स्क्रबर होता जो आंघोळ करताना आपण दगडाच्या ऐवजी त्या स्क्रबरने तो आपण अंग घासलं तर त्यातले आयुर्वेदिक गुण आपल्या स्किनवरचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते दूर करतो. आणि तो वाळा आपण पाण्यात टाकून पिल्याने पाणीही थंड राहतं, शरीरही थंड राहतं, उष्णता कमी करतं. सो असा हा स्टॉल पाहताना आम्ही पुढे आणखीन एक स्टॉल कवर केला ज्याच्यामध्ये लाकडाची बरीच सामानं होती. पेन होल्डर होते, मोबाईल होल्डर्स होते, काही मसालाचा डबा किंवा तुम्ही काही वेगळं काही जे स्टोअर करू शकता असे त्याच्यामध्ये हे कंटेनर्स होते. लाकडाचे ब्रशेस त्यांच्याकडे होते. आणि आपल्या काशी विश्वनाथाचं जे मंदिर आहे ते पूर्ण मंदिरची प्रतिकृती तुम्हाला इथे दिसत असेल, ती पूर्ण लाकडामध्ये त्यांनी बनवलेली होती, ती तुम्हाला इथे पाहायला मिळत असेल. हा हळदी आणि कुंकवाचा करंडा आहे. हा जो आहे तो असा ओपन करायचा आणि या 2 खाचांमध्ये तुम्ही हळदी आणि कुंकू भरू शकता. हे खूप वेगळं काहीतरी होतं. सो बरेचसे आम्ही असे वेगवेगळे स्टॉल्स अटेंड केले, बरेचसे त्यांचे ग्लिम्स घेतले. हा उत्तर प्रदेशमधला बनारसी सिल्कचा आणखीन एक स्टॉल होता. हा धाराशिवमधनं आलेला होता, ज्यांनी बांबूच्या खुर्च्या ठेवल्या होत्या इथे, आणि त्या खुर्च्या खूप खूप सुंदर होत्या. आराम चेअर हे सगळं बांबूचं बनवलेलं होतं त्यांनी. हे काही पेंटिंग्सचं परत एक शॉप होतं ज्याच्यामध्ये लाकडाच्या काही गोष्टी खूप छान बनवलेल्या होत्या. त्यांच्याकडेच ते हत्ती पण होते लाकडाचे बनवलेले पूर्ण, आणि छोटे छोटे वस्तू होत्या कार्व करून ठेवलेल्या. इकडे तोफ आहे, ते बदक आहेत, हे खाली गौतम बुद्ध आणि अशोक स्तंभ हे सगळं लाकडामध्ये कार्व करून बनवलेलं होतं त्यांनी. हाही अगदी उत्तम स्टॉल होता. आपण बघू शकता गुजरात, आसाम, ओडिसा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, राजस्थान, बऱ्याच ठिकाणांवरनं इथे माणसं आलेली होती आपले स्टॉल्स लावायला. ही सगळी लाकडीची खेळणी आहेत. आपण जे प्लास्टिकचे खेळणं घेतो, स्टॅकर्स वगैरे घेतो, ते सुद्धा इथे लाकडामध्ये अवेलेबल होतं. हे पहा इकडे, हे जे एक गणिताचं शिकवणारं असतं 1, 2, 3 ते बीड्सचं, ते सुद्धा इथे होतं. आणि हा अखंड एका खोडातून बनवलेला पोळपाट इथे अवेलेबल होता, आणि बरेचसे लाकडाचे सामान इथे अवेलेबल होतं. यानंतर आम्ही थोडंसं पेटपूजा केली, पियुष वगैरे घेतला. उत्तम टेस्ट होती. खरवस होता वाजवी दरात, आणि हे सगळं होममेड होतं. पियुष वगैरे घेतल्यानंतर आम्ही बरीचशी खरेदी केली. आम्ही होममेड असं काही गोष्टी घेतलेल्या, त्याचबरोबर ऑर्गॅनिक हळद घेतली, आणि काही गावरान जे असतात धान्य, त्याच्यामध्ये लाल तांदूळ घेतला, लाल पोहे होते ते घेतले. त्याचबरोबर तुम्हाला इथे आणखीन ऑर्गॅनिक बऱ्याच गोष्टी मिळून जातील धनधान्यांमध्ये, जसं की आम्ही वाल
कडवा वाल तोही आम्हाला इथे घ्यायला मिळाला, जे आपल्याला नॉर्मली आपल्या इकडे मिळत नाहीत। याचबरोबर तुम्ही अजूनही पाहू शकता इकडे बरेचसे असे स्टॉल्स आहेत जे वेगवेगळ्या प्रदेशातून आले होते, वेगवेगळ्या राज्यातून आले होते, त्यांच्या तिथली स्पेशालिटी घेऊन, मग भलेही ती कापडातली असू, वस्तूमधली असू किंवा खाण्यापिण्यातली असू, प्रत्येक स्टॉल एक काहीतरी युनिक घेऊन आला होता। काय रेट आहे यांचे? 2500 सिल्क कार्पेट है कश्मीरी, साइज 4x6 का कंप्लीट 4x6 2000। इसमें कलर ऑप्शन बहुत है। आणि हे हाताने बनवलेले असतात हाँ, ना? ये हाथ का है, गदोई का। ये हाथ से बनाए होते, हाताने बनवलेले असतात हे। ये दोनों आगे काम रहेगा और पीछे काम। वो पतला वाला दिखाया, पतला वाला तो मैं आपको 3000 का दे रहा हूँ, ये ले लो ना, कम वाला यही क्वालिटी है 2000। अशाच एका स्टॉलवर आम्हाला सुक्या माशांची व्हरायटी आम्हाला मिळाली आणि त्याचबरोबर काही ऑर्गॅनिक जे जुने खाण्याच्या गोष्टी आहेत धान्यांच्या, त्याही आम्हाला बघायला मिळाल्या। जसं की लाल तांदूळ असो, कडवे वाल असोत, लाल पोहे, साधे पोहे, बासमती तांदूळ। आणि हा बासमती तांदूळ इथे वाजवी दरात होता, 80 रुपये किलो, आणि एकदम सुंदर वास होता त्याचा। त्याच्याचबरोबर आंबेमोहर तांदूळ इकडे होता आणि बाकीची कडधान्यही त्यांची होती जी ऑर्गॅनिक होती, रासायनिक कुठल्याही पदार्थाचा त्यांनी उपयोग केला नव्हता। आणि ज्या कोरड्या किंवा सुक्या फिश होत्या त्याही ते व्यवस्थित साफ करून आपल्याला भरून देत होते, म्हणजे आपल्याला घरी जाऊन त्या डायरेक्टली करायचा, त्यांना साफ वगैरे करण्याचं पण काही झंझट इथे त्यांनी ठेवली नव्हती। तुम्हाला रेकॉर्डिंगमध्ये दिसत असेल की मागे मावशी ते साफ करून मगच ते पॅकेटमध्ये पॅक करत होत्या। हे बरेचसे वेगळेच व्हरायटी आम्हाला इथे पाहायला मिळाल्या आणि त्या आम्ही परचेसही केल्या, कारण असं नॉर्मली आपण बाहेर घेऊ नाही शकत दुकानांमध्ये। हा चिंचेचा गोळा आहे, ज्याच्यातनं जे चिंचोके असतात ते काढून मग ते ठेचून त्याचे गोळे तयार करतात। हे आपल्याला भाजीमध्ये टाकायला किंवा वडी करतो आपण, आळू वडी, त्याच्यामध्ये चिंच टाकल्याने तिचा जो खरखरपणा असतो तो कमी होतो। त्यांच्याकडे काही होममेड मसाले होते, रेडीमेड मसाले, डायरेक्ट टाका आणि भाजी करा। तर मंडळी, अशा पद्धतीने आपण महालक्ष्मी सरस महोत्सव 2024 वाशी सिडको ग्राउंडवर भरलेला आहे, जेथे अप्रतिम पद्धतीचं खाद्य संस्कृती पण आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रदेशातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वेगवेगळ्या लोकांकडून आपल्याला जे काही वेगवेगळी कलाकृती पाहायला मिळते। हा असा अप्रतिम अनुभव घेण्यासाठी नक्की भेट द्या वाशी सिडको महालक्ष्मी सरस 2024 महोत्सवाला, जिथे तुम्हाला खाण्यापासून अगदी घरातल्या डेकोरेटिव्ह आयटमपर्यंत सगळ्या गोष्टी मिळून जातात। हा महोत्सव 12 तारखेला भरलेला आहे आणि आता फक्त 2-3 दिवस उरलेले आहेत। 25 डिसेंबर
25 डिसेंबर ही त्याची लास्ट डेट आहे. पूर्ण दिवस असतो हा महोत्सव. असं नाही आहे की केवळ संध्याकाळी 4 ते 10 पर्यंत तुम्ही जाऊन याला भेट देऊ शकता. पूर्ण दिवस तुम्ही सकाळी 11-12च्या नंतर कधीही महोत्सवाला भेट देऊ शकता. नक्की जा, या महोत्सवाला भेट द्या. तिथल्या फूड कोर्टमध्ये खाण्याचा आनंद लुटा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा. तुमचा फीडबॅक मला कळवा आणि या व्हिडिओला तुमचा अत्यंत भरभरीने प्रतिसाद लागू द्या. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका. टिल देन, बाय, टेक केअर.